काय अभिजित आमकर, तुम्हा दोघांचं पण परत एकदा स्वागत. आणि तूही रे माझा मितवा ह्या मालिकेबद्दल जर का बोलायचं झालं तर शर्वरी काय अगं, म्हणजे दरवेळेला प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगवेगळी भाषा शिकूयात असं ठरवलंय का तू? इथे एक इंदोरी भाषा तू बोलतेस असं मला कळलंय. येस येस, ईश्वरी देसाई हे कॅरेक्टर मी करते आणि ही मूळची इंदोरची आहे. पण या सगळ्यासाठी आता सगळ्यांना माहितीच आहे की माझं हिंदी अजिबात चांगलं नाहीये आणि ते धिंगाणा किंवा या आपल्या स्टार प्रवाहाच्या रियालिटी शोज मधून हे सगळ्यांना कळलेलं आहे. पण तरी सुद्धा स्टार प्रवाहाने एवढा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि हिंदी म्हणजे अक्षरशः मधली वाक्य सगळी हिंदी आहेत, इंदोरी थोडी भाषा आम्ही घेतलेली आहे. तर इतका त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला की मी ते करू शकेन. त्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि तो विश्वास मी सार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि यासाठी सगळ्यात मेन आमचे जे महेश तागडे आमचे जे प्रोड्युसर आहेत आणि जितेंद्र गुप्ता हे इंदोरचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली या सगळ्यासाठी. म्हणजे तिकडचे काही शब्द विशिष्ट जे ईश्वरीच्या तोंडी आहेत, त्यामुळे मजा येते काहीतरी नवीन करायला. परत एकदा नवीन भाषा, नवीन कॅरेक्टर आणि नवीन रील्स. येस येस. आणि ईश्वरी ही खूप बडबडी आहे, धडपडी आहे आणि खूप बडबड करणारी फिल्मी आहे, भयंकर फिल्मी आहे ही. आणि या तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णव यांची नोकझोक आणि थोडीशी गोड लव्ह स्टोरी असं सगळं बघायला मिळणार आहे. त्यामुळे बघायला विसरू नका तूही रे माझा मितवा 23 डिसेंबर पासून रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर.